नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा त्या बेस्ट वर्कर्स युनियन किंवा पतपेढीची जी काय निवडणूक झाली, अशा अत्यंत नगण्य निवडणुकीवरून महाराष्ट्रामध्ये किंवा प्रामुख्याने मुंबईमध्ये जे राजकारणाचे धुरळे उडवले जात आहेत, त्याच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही, कारण नको तितकं ते ताणलं जाते. आणि त्यानिमित्ताने काही गोष्टी अधिकाधिक स्पष्ट कराव्यात असं वाटतं. कारण मला पर्टिक्युलरली एक प्रतिक्रिया आवडली पण आणि नाही आवडली पण, आणि ती प्रतिक्रिया आहे ती भारतीय जनता पक्षाची, की दोन भाऊ एकत्र आले आणि 2-0 एकत्र आली तर त्यांची बेरीज किंवा गुणाकार शून्यच होतो, वगैरे वगैरे. म्हणजे राज ठाकरे शून्य आहेत आणि उद्धव ठाकरे शून्य आहेत. त्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, काही कशाचाच उपयोग नाही, असं त्यांना सुचवायचं. आणि शून्य म्हटल्यानंतर खरं असतं. पण मित्रांनो, शून्य हा जो विषय आहे, हा जगाला भारताने दिला ही गोष्ट विसरू नका. जगात आज जे काय गणित 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 म्हणून मांडलं जातं, आणि गणितातून एवढं जग कुठच्या कुठे टेक्नॉलॉजी वगैरे होऊन गेलेलं आहे, त्या 1 ते 10, 1 ते 9 आकड्यांना गणिती रचनेमध्ये महत्वाचं स्थान मिळवून देणारा कोण असेल, किंवा त्याच्या रचनेमध्ये त्या रचनेला अर्थ प्राप्त करून देणारा कुठची गोष्ट असेल, तर ते शून्य आहे. आणि आर्यभट्ट काय कोण भारतातला फार जुना असा खगोलशास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ गणितज्ञ होत्या, त्याने शून्याचा शोध लावला असं सांगितलं जातं. आता त्याचं नाव आर्यभट्ट आहे की आणखीन कोण, या वादात मला शिरायचं नाही. पण शून्याचं जे महत्व आहे ते टिंगल करायला वापरलं जाऊ नये असं मला वाटतं. अर्थात ज्या प्रकारचे आता सध्या राजकारण आहे, एकमेकाला डिवचायचं, एकमेकाची चिमटे काढायचे, टवाळी करायची, टोमणे मारायचे, या पातळीवर जे राजकारण गेलेलं आहे, त्यामध्ये असं वागलं कोणी तर त्याला अगदी दोष देता येईल अशातला भाग नाही. तुम्ही जेव्हा तोंड वर करून बोलता, तेव्हा मग तुम्हालाही कोणतरी शठम प्रति शाठ्यम भेटत असतो. त्यामुळे शिवसेनेकडून जी काय रोज टोमणेबाजी, शेरेबाजी चालू असते, समोरच्याला संधी मिळाली की तो एक थप्पड हाणून घेतो. तसं मग ही जी प्रतिक्रिया आली, मला वाटते केशव उपाध्ये किंवा कोणीतरी ती प्रतिक्रिया दिली होती, की शून्या शेजारी शून्य मांडलं, शून्याला अधिक शून्य केलं, शून्याला वजा शून्य केलं, तरी उत्तर शून्यच येतं. किंवा अगदी जी भाजपची प्रतिक्रिया आहे, आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते की मला असं वाटतं की भाजपवाल्यांना शून्याची महत्ता कळलेली नाही. ती महत्ता कळली तर मग गणित कसं बदलत जातं हे लक्षात येईल. आणि ते राजकारणात पण असतं. वजाबाकी असो, बेरीज असो, यातूनच राजकारण चालतं, ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या गोटातून एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना वजा करून भाजपने आपलं एक समीकरण बनवलं, आणि जून 2022 मध्ये सत्ता पालट करून दाखवला. तेव्हा हे जे समीकरण, गणित, बेरजी, वजाबाकी वगैरे असतं, त्यामध्ये शून्याचं महत्व विसरता कामा नये. आणि त्यामुळे नुसते आकडे असतात, त्या आकड्यांप्रमाणेच दिसायला शून्याला काही किंमत नसली तरी शून्याची समीकरणामध्ये किंवा रचनेमध्ये फार मोठी किंमत असते, हे विसरू नका. आणि ते सांगायसाठी मी हा व्हिडिओ करतोय. अगदी शून्य असेल त्यांनी सुद्धा अगदी निराश होण्याचं कारण नाही. जर शून्याला आपली महत्ता कळली तर शून्य त्या सगळ्या समीकरणामध्ये यशस्वी होऊ शकत असतं. एक आकड्याच्या पुढे शून्य लावलं तर 10 होतात. त्यांची बेरीज नाही करायची, फक्त मांडणीमध्ये 1 आणि 0
तर जो एक असतो त्याला 10 शून्य बनवू शकतो. त्यामुळे शून्यानी त्याच्यापासून बाजूला व्हायचं ठरवलं तर 10चा 1 होतो. शून्य 2 शून्य एकत्र येऊन एकाच्या पुढे 2 शून्य एकत्र आली तर एकाचे 100 होतात. शून्याची किंमत नसेल पण जो अलीकडे एक आकडा आहे किंवा कुठलाही आकडा आहे त्याला 1 शून्य 10 पट बनवतं आणि 2 शून्य 100 पट बनवतात. ही शून्याची महत्ता आहे. आणि त्यामुळे हे जर पुढे असलेल्या आकड्याला कळलं नाही तर आकड्याची किंमत कायम राहते. पण त्या आकड्यामुळे आपण त्याला 10 पट बनवतो, त्याला आपण 100 पट बनवतो, तर त्याच्या बरोबर राहून आपलाही फायदा करून घेणं हे शून्यालाही समजलं पाहिजे. 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली असं जे काय उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध विधान केलेलं आहे, तेव्हा ते विसरले की शून्य कुठच्या तरी आकड्यामागे उभं होतं. अगदी शिवसेना जेव्हा पहिली निवडणूक लढली, विधानसभेची वगैरे नाही, 1967 मध्ये 68 मध्ये शिवसेना पहिल्यांदा ठाण्याची नगरपालिका निवडणूक लढली, तेव्हा ठाणे ही नगरपालिका होती. त्या ठाण्याच्या नगरपालिकेत सुद्धा शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवलेली नव्हती, युतीच केलेली होती. पण तत्कालीन भाजप म्हणजे जनसंघाबरोबर युती केलेली नव्हती. तर प्रजा समाजवादी पक्ष नावाचा एक पक्ष होता, आज तो इतिहास जमा झालेला आहे. त्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून शिवसेनेने आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली होती आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचा वसंतराव मराठे नावाचा शिवसैनिक हा नगराध्यक्ष म्हणून बनला होता. तेव्हा शिवसेना हे शून्य असेल, भाजपवाल्यांनी हे समजावं. शिवसेनेला तुम्ही शून्य म्हणताय, मनसेला तुम्ही शून्य म्हणताय, पण हे शून्य कोणाच्या तरी मागे बाजूला उभं राहतं, तेव्हा त्या अलीकडच्या आकड्याची किंमत वाढते. आणि नसेल तर त्या आकड्याची ओरिजिनल किंमत राहते, पण शून्याची किंमत फार निकामी आणि शून्य होऊन जाते. आणि म्हणून शून्याने आपली किंमत पण ओळखली पाहिजे, कोणाच्या बाजूला उभं राहायचं हे ठरवलं पाहिजे आणि त्याची योग्य किंमत पण वसूल केली पाहिजे. आज भाजपचे प्रवक्ते मनसेला आणि शिवसेनेला शून्य अधिक शून्य म्हणून हिणवत असतील, पण 2022 मध्ये गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मनसेची जी पहिली शिवाजी पार्कवर करोना नंतरची सभा घेतली, त्यानंतर आदित्य ठाकरे यापेक्षा वेगळं बोलले नव्हते. कोणीतरी गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेबद्दल, प्रचंड मेळाव्याबद्दल प्रश्न विचारला पत्रकाराने, तर आदित्य ठाकरे म्हणाले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही, तेव्हा संपलेला पक्ष म्हणजे मनसेची किंमत शून्य आहे, असंच आदित्य ठाकरेंना म्हणायचं होतं. आणि ते जर खरं असेल तर मग गेल्या काही महिन्यापासून ठाकरे बंधूंची युती, 2 ठाकरे भाऊ एकत्र येणार, याचं गुणगान शिवसेना उबाठामध्ये तरी कशाला करताय? कारण तुम्हालाही माहितीये ही राज ठाकरे हा संपलेला पक्ष किंवा शून्य असला तरी तो आपल्या पुढे उभा राहिला तर आपल्या 5चं 50 होऊ शकतं, आपल्या 2चे 20 होऊ शकतात. तेव्हा उद्धव ठाकरे उबाठाचे जे कोणी नेते आहेत त्यांना कळतं की राज ठाकरे यांचा पक्ष आज शून्य असेल. विधानसभेमध्ये मनसेचे शून्य आमदार आहेत, पण ते शून्य निवडणुकीच्या किंवा राजकारणाच्या रिंगणामध्ये कोणाच्या बाजूला येऊन उभं राहिलं तर त्याची किंमत, अलीकडच्या आकड्याची किंमत अनेक पटीने वाढते. आणि हे मी मुद्दाम तुम्हाला अगदी जी गोष्ट ठाणे नगरपालिकेत झाली होती तीच पुढे 68 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा झाली. तीच युती प्रजा समाजवादी पक्ष आणि शिवसेना यांची युती मुंबई महापालिकेला झाली आणि शिवसेना हे शून्य
प्रजा समाजवादी पक्षाच्या पाठीमागे उभं राहिलं तर प्रजा समाजवादी पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. किंवा उलटही म्हणतायत की प्रजा समाजवादी पक्ष शून्य होता, पण तो शिवसेनेच्या पुढे येऊन उभा राहिला आणि शिवसेनेचे 42 नगरसेवक झाले होते. तेव्हा आकड्यांनी एकमेकाला हिणवण्याचं कारण नसतं. तुम्ही जे कोणी तुमची किंमत असेल, पण तुमची आपल्या जागी स्वतःची अंगभूत किंमत असते. ती अंगभूत किंमत हे तुम्ही एखाद्या रचनेमध्ये कुठे उभं राहता येऊ त्यानुसार कमी अधिक होत असते. 25 मध्ये 5 आकड्याची किंमत 5 असते, पण अलीकडे 2 असतो त्याची किंमत 20 होते. किंवा तेच आकडे बदलले, 5 अलीकडे आला आणि 2 नंतर गेला तर त्या 25चे 52 होतात. तेव्हा 0 अधिक 0 म्हणून 0 असलं हिणवण्याचं कारण नाही. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाची ताकद कमी अधिक होत असते आणि योग्यतेनुसार तुम्ही जर एकमेकांना जोडून राहिलात तर एकमेकांना परस्पर पूरक होऊन एकमेकाची किंमत आणि प्रतिष्ठा ताकद वाढवू शकत असता. युती मोडली म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन एकमेकाला हिणवणं, एकमेकांना अपमानित करणं याला राजकारण म्हणत नाहीत. बेरजेचं राजकारण, वजाबाकीचं राजकारण करताना प्रत्येक आकड्याने आपली किंमत, आपली प्रतिष्ठा, आपलं स्थान मिळवण्यातून दाखवली पाहिजे. तुलना करायला गेलं तर 2014 मध्ये उद्धव ठाकरेंना 63 आमदार निवडून आणता आले होते, युती शिवाय आणता आले होते. पण युतीत येऊन 56 आमदार आले, पण ते 56 आमदारांच्या बळावर त्या रचनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. मग तेव्हाची तुलना करायची तर त्यांच्या 56 आमदारांच्या दुपटीने आमदार, 105 आमदार भाजपकडे होते, पण त्याचा उपयोग काय होता? भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं आणि शिवसेना फोडून एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन आले, तरी ते एकच्या जागी उभे राहिले आणि 105 आमदारांच्या व्यवहारी शून्याने एकनाथ शिंदेना एकाच 10 आकडा केला होता. तेव्हा ही असलं एकमेकांना हिणवणं जे आहे राजकारणामध्ये त्याची गरज नाही. प्रत्येकाने आपण शून्य आहोत का किती आहोत यापेक्षाही आपलं राजकारणामध्ये त्या विशिष्ट रचनेमध्ये आपलं स्थान काय आहे याचा विचार करून जर हालचाली केल्या, कृती केल्या, निर्णय घेतले तर प्रत्येकाला आपली किंमत वाढवता येत असते. आणि मग ते स्थान, दहम स्थान, शतम स्थान जे कुठचं मिळवाल, 105 मध्ये 0 तिथेच ठेवून 5 पुढे आणला आणि 1 मागे नेला तर 501 होतात. शून्याला काही किंमत नसेल, पण 5च्या मागचं 0 आणि 1ला एकम स्थानावर आणलं तर नुसता 5 होता तो 500 पर्यंत पोहोचतो. आणि म्हणून एकमेकाला हिणवण्याचे हे उद्योग बंद करावेत. आणि दुसरी गोष्ट असते, तुम्ही शून्य असाल. आज मी तुम्हाला ही गंमत का समजवतोय, आता बिहार विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीच्या सगळी चर्चा काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रीय जनता दल, लालूंचा पक्ष आणि सोनिया आणि राहुल यांचा पक्ष यांचं जागा वाटप, ते काय होणार, ते करणार की नाही, अमुक का तमुक का, आम्हाला इतक्या जागा, तुम्हाला तितक्या जागा, याच्यावरून हाणामारी कोण करतंय? काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल. पण त्यांच्याच आघाडीत असलेला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, CPI माले असं म्हणतात, असा एक पक्ष आहे. त्या पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी जागा घेतल्या आपल्या वाट्याला. या काँग्रेस आरजेडीच्या आघाडीमध्ये कमीत कमी जागा कोणाच्या वाट्याला आल्या? कम्युनिस्ट CPI माले. पण त्यांनी काहीतरी 17-18 जागा लढवल्या आणि 15-16 जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट बघितला तर त्या तुलनेमध्ये आरजेडीचा आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट सुद्धा कमी आहे.
मुंबई आपल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी हट्टाने जास्त जागा घेतल्या, जिंकल्या किती. त्यामुळे तुम्ही शून्य आहात की किती आहात ह्याला महत्व नाही, तुम्ही कुठल्या स्थानावर आहात आणि मग त्या स्थानावरून तुम्ही एकूण राजकारणाला किती प्रभावित करू शकता याला महत्व असतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की भले आज या छोट्याशा निवडणुकीमध्ये, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये मनसे किंवा उबाटा शिवसेना यांचा फज्जा उडाला असेल, सुपडा साफ झाला असेल, पण म्हणून खऱ्या खुऱ्या निवडणुका महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीमध्ये मनसे किंवा उबाठा हे पक्ष तितके नगण्य नाहीयेत. आणि असे छोटे छोटे पक्ष अतिशय हिशोबी रीतीने बरोबर घेऊन ती सगळी शून्य जेव्हा अमित शहानी एका क्रमाने आपल्या आघाडीच्या राजकारणामध्ये मांडली, त्यामुळे 80 मधल्या 73 जागा 2014 मध्ये भाजप जिंकू शकला आणि तिथूनच भाजपला लोकसभेत बहुमतापर्यंतची झेप घेता आली, हे विसरून चालणार नाही. तेव्हा शून्य इकडे मांडलं, शून्य तिकडे मांडलं म्हणून दुसऱ्या पक्षाला हिणवण्याची गरज नाही. ते काम संजय राऊत करतात, उद्धव ठाकरे करतात. म्हणून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारखं उफराट बोलणं आणि टोमणेबाजी करणं यामध्ये भाजपच्या नेत्यांनी स्वतःचा वेळ आणि बुद्धी खर्ची घालणं मला तरी योग्य वाटत नाही. कारण ते तात्पुरतं ऐकणारे, वाचणारे तुम्हाला टाळ्या वाजवतील, पण मग तुम्ही भरकटत जायला तिथून सुरुवात होते. असल्या टाळ्या, हेडलाईनी, ब्रेकिंग न्यूज मिळवता मिळवतात शिवसेनेचं वाटोळं झालेलं आहे. बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली तेव्हा आपल्याला कोण हेडलाईन देतो किंवा लोकांना हेडलाईन मिळाली पाहिजे म्हणून बाळासाहेब बोलत नव्हते. सौ सोनार की एक लोहार की ही त्यांची भाषा होती. आपण बोलतोय त्याचा जनमानसावर प्रभाव पडला पाहिजे. हेडलाईन मिळो न मिळो याची बाळासाहेबांना पर्वा नव्हती. नरेंद्र मोदी किती बोलतात बघा, अमित शहा किती बोलतात बघा, पण जे बोलतात ते जनमानसावर प्रभाव पाडून जातं आणि त्यातूनच पुढे त्याचं मतदानामध्ये प्रचंड संख्येने मतांमध्ये परिवर्तन होतं, रूपांतरण होतं. तेव्हा 2-0 एकत्र आली किंवा त्यांचा गुणाकार गेला हे मला अजिबात पटलेलं नाही, आवडलेलं नाही. असल्या थिल्लरपणामध्ये भाजपच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी अडकून घेतलं तर त्यांची सुद्धा शून्य व्हायला वेळ लागणार नाही. आज तुम्ही ज्या मनसेला किंवा उबाठाला हिणवतात ते सुद्धा असेच भरकटत गेले, असे भरकटत गेलेले. भाजपला त्या वाटेने जायचं का याचा विचार करा. आणि दुसरीकडे माझा सल्ला कोणी मानो न मानो, मी सल्ले देत असतो आणि जाहीररित्या देतो, खाजगीत देत नाही. मनसे आणि उबाठा शिवसेना या दोघांनाही मी म्हणेन की भले भाजपवाल्यांना शून्याची किंमत कळली नसेल, पण त्यांनी तुम्हाला शून्य म्हणून हिणवलेलं आहे. तर मग शून्य योग्य जागी उभं राहिलं तर काय होतं हे दाखवण्यासाठी शून्याची जी महत्ता असते ती संपादन करण्याच्या दृष्टीने विचार करा. आपण कोणाच्या बाजूला उभं राहिलं तर त्याची किंमत 10 पट होईल. आपण दोघे कोणाच्या बाजूला उभे राहिलो तर दोघांच्यामुळे कोणाची तरी किंमत 100 पट होईल का, आणि मग ती 10 पट किंवा 100 पट होत असेल तर त्यात आमचा हिस्सा किती ही सौदेबाजी तुम्हाला करता येईल. शून्य आहात, शून्य म्हणाला म्हणून रागावू नका, पण शून्याची जी महत्ता असते, शून्याचं जे गणितामधलं, बेरजेमधलं गणितामधलं महत्व आहे ते संपादन करण्याच्या दृष्टीने विचार करा. आपल्याला जे शून्य म्हणतात त्यांना शून्याची महत्ता दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी मनसे किंवा उबाठा काय करणार आहे याला महत्व आहे. ते करणार असाल तर आनंद आहे, नाहीतर मग मी कशाला बोलू. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.